असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। पंजाब आणि हरियाणा दरम्यान असलेल्या सीमेवर उसळलेल्या संघर्षात 12 पोलीस जखमी झाले, तर एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला। दरम्यान दिल्ली चलो आंदोलन पुढील 2 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली। आपण लवकरच पुढील भूमिका जाहीर करू, असे आमदार झिशान यांनी सांगितले। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, अन्यथा गावोगावी रास्ता रोको करून पुन्हा उपोषण करू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला। जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे। खासदार सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला। त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यात गेली काही वर्षे वाद सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर घडले। महायुतीमधील संभाव्य जागा वाटपावर शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी जागा वाटपाचे सूत्र मान्य नसल्याचे म्हटले। शिवसेनेच्या वाटेला लोकसभेच्या 12 जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यावर कीर्तीकरांनी आम्ही भाजपाच्या दावणीला बांधले नाही, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली। कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दात टीका केली। राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। नावे मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच महाराष्ट्रातील सर्व 6 जागांसह 41 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। मात्र उर्वरित 15 जागांसाठी निवडणुका अटळ ठरल्या आहेत। एखाद्या महिलेचा विवाह झाला या कारणास्तव तिला नोकरीतून काढून टाकणे हे लैंगिक भेदभाव आणि असमानतेचे ठळक उदाहरण असल्याची गंभीर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली। अशा पितृसत्ताक नियमांमुळे मानवी आत्मसन्मानाला बाधा निर्माण होते, असे मत नोंदवत या अधिकाऱ्याला 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 1 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे। राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठात 2 विशेष व्याख्याने देणार आहेत, तसेच नवी दिल्लीत बैठकांना उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे त्यांची यात्रा 1 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली। प्राप्तिकर विभागाने पक्षाच्या अधिकृत बँक खात्यातून पक्षाला न विचारताच 65 कोटी रुपये परस्पर काढून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला। काँग्रेसकडे 115 कोटी रुपयांचा प्राप्तिकर थकीत आहे। कर परतावा प्रकरण प्राप्तिकरण न्यायाधिकरणात प्रलंबित असताना खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा प्रकार घडल्याचे काँग्रेसने म्हटले आहे। मेरे प्यारे बहनों और भाइयों, अशी परिचित साथ रेडिओ श्रोत्यांना घालणारे ज्येष्ठ निवेदक आणि आकाशवाणीवरील कार्यक्रम निर्माते अमित सायानी यांचे नुकतेच निधन झाले। ते 91 वर्षांचे होते। सायानी यांचे पुत्र राजील यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले। एका पोलीस ठाण्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरीकडे बदली झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना कौतुक सोहळा आयोजित केला जातो। खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे, पुष्पवर्षाव करणे किंवा त्या अधिकाऱ्याला सरकारी वाहनात बसवून ते वाहन दोऱ्या बांधून ओढण्याचे प्रकार केले जातात। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या अशा प्रकारांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून बदल्यांनंतरचे असे सोहळे बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।